इंदिरा गांधी यांना देखील गुंगी गुड्या म्हटल्या गेल्या. मात्र इंदिरा गांधींना गुंगी गुड्या म्हटल्यानंतर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, गुंडांचा तो प्रश्नच नाही, कार्यकर्ते किंवा समर्थक हे गुंगी गुड्या म्हणणाऱ्या लोकांच्या कार्यालयात नाही गेले, त्यांनी त्याचा विरोध नाही केला. तर इंदिरा गांधींनी त्या गुंगी गुड्या नाहीत तर त्या दुर्गा आहेत हे देशाला स्वतः न सांगता त्यांच्या कृतीतून पटवून दिलं. पण आमच्या नेत्यांना मौनी बाबा म्हटलं गेलं, आमच्या नेत्यांना गुंगी गुड्या म्हटलं गेलं. त्याचा करारा जबाब जो आहे हा आचार, विचार, व्यवहार आणि उच्चारातून काँग्रेस पक्षाने दिलाय आणि ती असणारी आमची गरिमा आहे. आणि हीच गरिमा आणि हेच आव्हान, हे खुलं आव्हान या आमच्या पक्षाच्या वतीनं करण्यात आलेल्या मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहे. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत.